नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काही 57 पेपर झाले होते त्याचे आपण सिरीज चालू केले. तर आता बघा आपण त्याच्यामधला 5वा पेपर बघणार आहे, जो आपला 18/8/2027 मध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केले. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. ठीक आहे बघा. तर आपण आता येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेसाठी सेपरेट बॅच सुरू करतोय. ते आपल्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा टाइम अँड वर्क वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, ए आणि बी एक काम अनुक्रमे 12 दिवस आणि 16 दिवसात करू शकतात. दोघे 3 दिवस काम करतात आणि नंतर ए तिथून निघून जातो. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती वेळ लागेल? तर बघा आता ए आणि बी स्वतंत्रपणे किती दिवसात काम करतात? तर 12 आणि 16 दिवसात. 12 आणि 16 दिवसात. तर बघा आता हे झाले दिवस. ठीक आहे बघा. आता मला सांगा 12 आणि 16चा लसावी किती असतो? तर 48. 12 चोक 48. 16 त्रिक 48. किती असतो? 48. तर 48 काय पकडायचं आपण? एकूण काम. एकूण काम किती पकडायचं आपण? तर 48 रुपयांचं. ठीक आहे बघा. आता मला सांगा 48 रुपयांचं काम जर ए हा 12 दिवसात करत असेल तर त्याला एका दिवसाला पेमेंट किती मिळणार आहे? 12 चोक 48 म्हणजे 4 रुपये. हे काय येणार? एक दिवसाचे वेतन. ठीक आहे बघा. चला आता तेच 48 रुपयाचं काम बी हा 16 दिवसात पूर्ण करतो तर त्याला किती दिवसाला किती पेमेंट मिळणार आहे? 16 त्रिक 48 म्हणजे 3 रुपये. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले बघा, दोघे 3 दिवस काम करतात आणि नंतर ए तिथून निघून जातो. आता दोघांनी मिळून 3 दिवसात केलेले काम किती असेल बघा. दोघांनी 3 दिवसात केलेले काम किती असेल? दोघं मिळून एका दिवसामध्ये 4 आणि 3 7 रुपयाचं काम करतात. म्हणजे 3 दिवसामध्ये किती असेल बघा, 3 गुणिले 7 बरोबर 7 त्रिक 21 रुपयाचं काम पूर्ण करतील. ठीक आहे बघा. आता शिल्लक काम किती राहिले बघा, 48 मधनं 21 गेले, ते झालं शिल्लक काम. बघा 48 मधून 21 गेले, खाली किती राहिले तुमचे? 8 1 गेले 7, 4 2 गेले 2, मग 27 रुपयाचं काम शिल्लक राहिले. आता काय म्हटलं बघा, तिथून 3 दिवसानंतर ए हा निघून गेला, मग उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील? आता बघा 27 रुपयाचं काम कोण करणार आहे? तिथून पुढे बी करणार आहे आणि बी ला दिवसाला पेमेंट किती आहे? 3 रुपये. 27 रुपयाचं काम करायला त्याला किती दिवस लागतील बघा? 3 रुपयाने. 3 1 3, 3 9 27 म्हणजेच किती लागतील? 9 दिवस. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा ह्याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 3, 9 दिवस. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉगी वरचा प्रश्न काय दिले बघा, अक्षरगटांच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षरगट जोडी निवडा. बघा काय दिसते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला, व्ही पासून आर किती बघा, आर पासून व्ही जर पकडला आपण, बघा आर पासून व्ही किती येते बघा, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही 4 नंबरला येतो. ठीक आहे बघा. चला परत व्ही पासून एक्स बघा, यू व्ही डब्ल्यू आणि एक्स म्हणजे व्ही पासून एक्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे इकडे या साईडला. चला परत एन पासून पी बघा, एन ओ पी, एन पासून पी हा कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे या साईडला. ठीक आहे बघा. चला परत आता एच पासून डी बघा किती निघतंय, सॉरी हा उलट, डी पासून एच ए बी सी डी ई एफ जी एच म्हणजे डी पासून एच हा 4थ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बघा. चला परत म्हणजे थोडक्यात काय बघा, आता व्ही पासून आर हा -4 झाला, एक्स पासून बघा, एक्स पासून बी हा किती आला? -2 आला, पी पासून एन हा -2 आला, म्हणजे पाठीमागची 2. पण आपण काय करतोय मोजताना उलट मोजतोय, म्हणजे आपल्याला सरळ अल्फाबेट मोजायचे बघा. काय दिसते? क्यू पासून टी बघा, आता ओ पी क्यू आर एस टी बघा, क्यू पासून टी हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बघा. क्यू पासून टी हा कितवा झाला? 3ऱ्या क्रमांकावर, म्हणजेच टी पासून क्यू हा पाठीमागे 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. पण -4 आलं. चला पुढं आता सी पासून ई बघा ए बी सी डी आणि ई बरोबर बघा, सी पासून ई हा 2ऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजेच ई पासून सी हा -2ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बघा. इथं 4 3 2 आहे, इथं 4 2 2 दिसते. बरं आता खाली काय दिसते बघा इथं, चला ओ पासून एस बघा, ओ पी क्यू आर एस म्हणजे बघा ओ पासून एस हा 4थ्या क्रमांकावर गेला. चला परत ह्या ओ पासून आर बघा, ओ पी क्यू आर म्हणजे बघा ओ पासून आर हा 3ऱ्या क्रमांकावर गेला आणि परत आय पासून के बघा, एच आय
जे आणि के बरोबर आय पासून के किती क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बघा. पहा मग 4 3 2 इकडे 4 3 2 इकडे काय 4 2 2 म्हणजेच वेगळा अक्षर कुठला असणार आहे ऑप्शन नंबर पाहिला तरी पण 4 नंबर चेक करा. बघा काय दिसतंय पी पासून टी बघा ओपी क्यू आर एस टी म्हणजे बघा पी पासून टी हा बरोबर चौथ्या क्रमांकावर आहे. चला डब्ल्यू पासून झेड बघा डब्ल्यू एक्स वाय आणि झेड बरोबर डब्ल्यू पासून झेड हा तिसऱ्या क्रमांकावर आणि ए पासून सी बघा ए नंतर बघा बी आणि नंतर सी म्हणजे बरोबर दुसऱ्या क्रमांकावर येते. म्हणजे बघा बरोबर 4 3 2 4 3 2 4 3 2 बरोबर वेगळी अक्षर गट जोडी ऑप्शन नंबर पाहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न बघा 2 पाइप्स वन इंटरनल ई अँड वन एक्सटर्नल एच फिल द टँक. बघा दोन नळ आहेत कुठले कुठले ई आणि एच ते काय करतात टाकी भरतात. चला परत पुढे काय दिले बघा पाईप एच कॅन फिल द टँक इन 4 मिनिट्स अँड पाईप ई कॅन फिल द टँक इन 12 मिनिट्स. बघा म्हणजे एच हा किती मिनिटांमध्ये टाकी भरतोय तर 4 मिनिटांमध्ये. बघा एच हा 4 मिनिटांमध्ये टाकी भरतोय आणि ई हा कधी भरतोय तर 12 मिनिटांमध्ये टाकी भरतोय. म्हणजे कशी सेपरेट जर चालू केली तर. चला पुढे काय दिले if both pipes are open alternately for 1 minute each such that pipe is open first and then pipe H and so on. बघा थोडक्यात काय सांगितले बघा आता दोन्ही पाईप ओपन करायचे पण कसे एकत्र नाहीत. सुरुवातीला काय करायचं बघा एक आड एक म्हणजे सुरुवातीला ई पाईप ओपन करणार आपण एक मिनिटासाठी परत एच येणार परत ई परत एच असं असं काय करणार आपण नळ चालू करणार आहे अल्टरनेटिव्हली. हा 1 मिनिट चालेल परत हा 1 मिनिट परत हा 1 मिनिट परत हा 1 मिनिट आणि सुरुवात कोणापासून होईल ई पासून होईल. बरं पुढे काय दिले बघा हा देन व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड बाय बोथ द पाइप्स टू फिल द टँक. म्हणजे तर पूर्ण टाकी बनवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल. बघा मग आता मला सांगा 12 आणि 4 चा लसावी किती असतो तर 12 चा असतो. म्हणजे बघा 12 आणि 4 चा लसावी किती झाला 12 म्हणजे आपण बघा टाइम अँड वर्क आणि पाईप अँड सिस्टम जो असतो नळ आपला बघा काळ काम आणि नळ टाकी जे क्वेश्चन असतात ते एकाच प्रकारे सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे बघा आता मला सांगा 12 आणि 4 चा लसावी झाला 12 आपण काय केलं ते टाकीची क्षमता जी आहे टाकीची क्षमता किती पकडली आपण 12 लिटर. टाकीची क्षमता ही झाली आपली 12 लिटरची. ठीक आहे बघा 12 लिटर. तसं आपण एकूण काम पकडलं तिथं तसं इथं फक्त काय एकूण इथं टाकी भरणे म्हणजेच काय एकूण कामच आहे ना आपलं. टाकी क्षमता झाली 12 लिटर. मग आता मला सांगा 12 लिटर टाकी जर ई हा 12 मिनिटांमध्ये भरत असेल तर तो एका मिनिटाला किती पाणी भरणार आहे 1 लिटर. इथं हा 1 लिटर भरेल 1 लिटर आणि तीच 12 लिटरची टाकी एच हा 4 मिनिटांमध्ये भरत असेल तर तो एका मिनिटामध्ये 4 त्रिक 12 म्हणजे 3 लिटर पाणी भरत 3 लिटर. बघा मग आता बरं झालं 1 लिटर 3 लिटर झालं आपल्याला चालू करताना नळ कसे चालू करतात बघा अल्टरनेटिव्हली. बरं आपण काय करायचं सुरुवातीला पहिल्यांदा ई येईल नंतर एच येईल बरोबर आहे की नाही. म्हणजे दोघं जर एकत्र चालू केले तर ते 4 लिटर पाणी भरतील. पण आपल्याला एवढं माहिती आहे की अल्टरनेटिव्ह चालू केल्यामुळे ते 4 लिटर भरायला त्यांना 2 मिनिटं लागतील कारण सुरुवातीला हा नळ भरेल नंतर हा नळ भरेल. आपण डायरेक्ट काय करू बघा 3 1 झाले 4 लिटर झाले. बरोबर आहे का. बघा 4 लिटर भरायला 2 दिवस लागतात पण आपण तात्पुरतं भाग घालवतो आपण 12 डायरेक्ट 4 ने भाग घालू. बघा 12 लिटर टाके आणि दोघं जर नळ आपण एकत्र चालू केले तर ते एका मिनिटाला 4 लिटर पाणी भरतात. मग असं किती वेळ लागेल बघा 4 त्रिक 12 म्हणजे 3 मिनिटं लागतील. बरोबर आहे का नाही. पण आपण काय केलं अल्टरनेटिव्हली म्हणजेच हे 4 भरायला पहिल्यांदा ई ने काय केले 1 लिटर पाणी टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये परत काय केले बघा इकडं एच ने काय केले 3 लिटर पाणी टाकले आणि हा 1 मिनिट चालला आणि हा 1 मिनिट चालला म्हणजे हे 4 लिटर भरायला आपल्याला 2 मिनिटं लागलेत. मग इथं 3 मिनिटाच्या ऐवजी उत्तर काय निघेल बघा 3 गुणिले 2 बरोबर 6 मिनिट. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर 3. येते लक्षामध्ये बघा पहिल्यांदा ई ने पाणी भरलं 1 मिनिट 1 लिटर परत एच ने 3 लिटर परत ई ने 1 परत हे 3 परत 1 परत 3 असं की झालं बघा 1 आणि 3 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 1 9 3 12 लिटर टाकी भरून गेली. म्हणजे किती मिनिटामध्ये तर 6 मिनिटामध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये अक्षर संख्या चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. बघा जर मालिकेतील सर्व चिन्हे वगळली आणि मालिकेला उलट क्रमाने मांडले गेले तर डावीकडून चौथ्या स्थानी काय आहे. बघा आता काय केलं आपण मालिकेच्या आधी सर्व चिन्ह गाळून टाका. बघा चिन्हाला काट मारून टाका सगळ्या. ठेवा चिन्हांना काट मारले आपण आणि परत काय केले बघा मालिकेला उलट्या क्रमाने मोजलं. उलट्या क्रमाने मोजलं तर काय बघा सुरुवातीला 8 इकडे येईल. म्हणजे थोडक्यात इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल 8 ए 6 2 ई क्यू 3 यू 9 5 याप्रमाणे. ठीक आहे ती अशी मांडावं लागेल आपल्याला. ठीक आहे आणि परत काय म्हणले तर डावीकडून चौथ्या स्थानी काय येईल. डावीकडनं म्हणजे काय बघा थोडक्यात या साईडनी म्हणजे कारण आपण हे उलट मांडणार आहे ना 8 या साईडला येणार आहे इकडून आपण मांडणी करणार सगळी.
मग ह्या साईडने परत काय म्हणले चौथ्या स्थानी काय येईल, मग काय येईल बघा चौथ्या स्थानी इकडे इथले इथे मोजा 1 2 3 आणि 4 बरोबर आहे का बघा. थांबा 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 नाही इकडं 8 1 1 परत 6 आणि 2 बघा 1 2 3 आणि 4 4 नंबरला काय निघेल 2 निघेल 2 म्हणजेच किती आला ऑप्शन नंबर 4 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुमचा अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षर समूह पर्यायातून निवडा. बघा काय निघते बघा इथं एच पासून एन किती नंबरला आहे बघा, एच पासून एच आय जे के एल एम एन बरोबर एचच्या पुढे एन हा 6 क्रमांकावर आहे. अधिक 6 केले की एन निघते, अधिक 6 केले की एन निघते. चला परत एन पासून टी बघा एन ओ पी क्यू आर एस टी बरोबर बघा एन पासून टी हा 6व्या क्रमांकावर आला अधिक 6 केले की. परत टी पासून बघा झेड एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड परत टी पासून झेड हा 6व्या क्रमांकावर आला. आता झेड पासून 6व्या क्रमांकावर काय निघेल बघा, परत अल्फाबेट सुरू होतील ए बी सी डी ई आणि एफ म्हणजे इथं बरोबर एफ निघेल. आता मला सांगा एफ कुठं कुठे बघा, इथं फक्त इथं एफ आहे त्याच्यामुळे हा 1 नंबर गेला 3 नंबर गेला 4 नंबर गेला, फक्त उत्तर काय ते आपला ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. तरी पण जरी बघितलं तुम्ही बघा इथं जर बघितलं तर बघा शेवटचा अल्फाबेट एक चेक करा, बी पासून बघा डी किती क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी नंतर सी आणि डी येते, हे अधिक 2 केले की डी येते. डी पासून बघा ए बी सी डी ई एफ परत 2 केले की बघा एफ येते, अधिक 2 केले की परत काय एफ जी एच एच निघते आणि एचच्या पुढे 2 घरे गेले काय निघणार बघा एच आय जे इथं काय निघेल मग आय जे किती शेवटचं अक्षर मध्ये एक अक्षर मग एफ आणि जे कुठे निघते इथंच आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत काय अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. बघा काय निघते बघा आता पी पासून उलट मोजत बघा. आता बरं आधी संख्या बघ कुठली निघेल बघा 3 अधिक 4 7 7 आणि 4 11 11 आणि 4 काय निघेल इकडे 15 15 कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला 15 इथे इथं 15 नाही इथं 15 नाही. ठीक आहे बघा. चला आता इथं आणि इथं दिसते. चला आता सी बघा मधला अल्फाबेट बघा कारण की आपल्याला अल्फाबेट सरळ मोजा येतील बघा. सी पासून बघा जी किती नंबर येतो बघा ए बी सी डी ई एफ जी बघा सी पासून 4 घरं पुढे गेले की काय निघते जी निघते. परत जी पासून बघा के किती किती ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के बघा जी पासून परत 4 घरं पुढे गेले की के निघते. मग याचा अर्थ काय परत केच्या पुढे 4 घरं जावा काय निघेल बघा एच आय जे के एल एम एन बघा के एल एम एन ओ इथं काय निघेल बघा ओ निघेल. मग बघा 15च्या अलीकडे ओ कुठं आहे बघा 15च्या अलीकडे ओ इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये म्हणून उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 3. आणि हे जर बघितलं परत काय बघा टीच्या इकडे उलटे अल्फाबेट आहेत बघा पी टी एक्स म्हणजे पीच्या पुढे टी किती क्रमांकावर आहे बघा ओ पी क्यू आर एस टी तिथं पण 4च घर आहेत फक्त काय मायनस केलेत म्हणजे एक्सच्या पाठीमागे 4 घर टी टीच्या पाठीमागे 4 घर पी आणि पीच्या पाठीमागे 4 घर गेले तर काय निघतं एल निघणार बघा एल एम एन ओ पी बरोबर एल पासून पी हा 4 क्रमांकावर असतो म्हणजे इथं बरोबर काय निघेल एल निघेल एल ओ 15 एल ओ 15. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये ऑन सेलिंग 17 बॉल ऍट रुपीज 720 देर इज अ लॉस इक्वल टू द कॉस्ट प्राइस ऑफ 5 बॉल्स द कॉस्ट प्राइस ऑफ अ बॉल इज बघा आता काय म्हटले बघा 17 बॉलची जी विक्री किंमत आहे ती आपली 720 रुपये बरोबर आहे का. पण त्यात काय म्हटले बघा लॉस किती झाला आपल्याला तर 5 बॉलच्या विक्री किमती एवढा लॉस झालाय तुम्हाला. मग थोडक्यात काय तुम्ही बघा आता हे 720 रुपये जे आहेत 720 रुपये जे आहेत का नाही ती काय म्हटले बघा तर 17 मधून 5 गेले तर 12 बॉलची विक्री किंमत पाहिजे होती. 12 बॉल आपण किती रुपयाला विकले पाहिजे होते 720 रुपयाला विकाय पाहिजे होते पण विकलेत कितीला आपण 17 बॉल विकले 5 बॉल जास्त विकले त्यामुळे आपला लॉस किती झालाय 5 बॉलचा लॉस झालेला आहे बरोबर आहे का. मग बघा आपल्याला काय दिसतंय तर द कॉस्ट प्राइस ऑफ अ बॉल तर मग त्या बॉलची खरेदी किंमत किती आहे बघा किती असतं बघा लक्षात घ्या 12 बॉल आपण 720 रुपयाला विकले असते ना तर आपल्याला ना नफा ना तोटा झाला असता एक लक्षात घ्या. ठीक आहे बघा आपण काय केले 17 बॉल विकल्यामुळे काय झाले 5 बॉलचं आपलं नुकसान झालेलं आहे. मग ही जी आपली किंमत आहे ना ती 12 बॉलची पाहिजे होती. मग काय निघेल बघा 720 भागिले फक्त 12 करा काय निघते मग इकडं 12 एके 12 आणि 12 सक्क 72 म्हणजे बरोबर 60 रुपयाला बॉल विकाय म्हणजे 60 रुपये आपली खरेदी किंमत आहे. ठीक आहे त्याच्यामुळे काय निघेल इकडे ऑप्शन नंबर पहिला.
ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा. सरळ व्याजाच्या वार्षिक 5% दराने एक रक्कम दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे? बघा आता दुप्पट होते म्हणजे लक्षात घ्या, काय असतं लक्षात घ्या. आता इथे काय करू आपण, एक पट आणि दुप्पट. दुप्पट म्हणजे काय बघा, आता सुरुवातीला एक वस्तू बघा 100% असं समजा, 100%. पण दुप्पट होताना बघा वस्तू दुप्पट झाली म्हणजे काय, फक्त वाढली किती, वाढ किती झाली तेवढी बघायची, वाढली फक्त एक पट. म्हणजे ही एक पट अधिक एक पट म्हणजे झाली दुप्पट. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे दुप्पट म्हणजे काय असतं बघा, एक पट अधिक एक पट म्हणजे काय असते, इकडे दुप्पट असते. मला सांगा आता 100% तर ऑलरेडी होती, वाढली किती आता फक्त एक पट म्हणजे 100% वाढली, बरोबर आहे का? मग वाढ फक्त झाली किती, 100%ची वाढ झाली. किती वर्षामध्ये बघ, किती टक्के दरानंतर 5% दराने, आणि सरळ व्याज कसं असतं, दरवर्षी सारखंच असतं. मग हे 100% वाढा किती वर्ष लागली तेवढं फक्त बघायचं बघा. काय 100% भागली 5 करायचं, किती निघते बघा इकडं, 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे किती आले, 20 वर्ष, एवढंच यायचं. उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, खालील अक्षरसमूह जोड्यांमधील अक्षरसमूहांच्या ज्या प्रकारे एकमेकांशी संबंध आहे त्याच प्रकारे संबंध असलेली अक्षरसमूह जोडी दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा आता काय निघते बघा याच्यामध्ये, एफ पासून आय बघा किती क्रमांकावर, एफ एफ जी एच आय, एफ पासून आय हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, अधिक 3 केले की. परत जी पासून जे बघा एफ जी, एच आय जे बघा, जी पासून जे हा परत तिसऱ्या क्रमांकावर आहे. परत एच पासून के बघा, परत बघा एच आय जे के, परत एच पासून के हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, मग सगळ्या ह्याच्यामध्ये काय असणार बघा, तर प्रत्येक अल्फाबेट पासून पुढचा अल्फाबेट हे 3-3 क्रमांकावर असणार आहे. ठीक आहे, बघा इथं चेक करा, यू पासून बघा एक्स किती असणार, यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे यू पासून एक्स हा परत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग आता पी पासून एस बघा इकडं, पी क्यू आर एस बघा, पी पासून एस हा परत किती क्रमांकावर आहे, तर अधिक 3 आहे. म्हणजे सगळीकडे तेच असलं पाहिजे बघा. आता ह्याच्यामध्ये कुठलं सेम आज दिसतंय बघा, लक्षात घ्या. ए पासून ई किती क्रमांकावर आहे बघा, ए बी सी डी ई 4 घर पुढे गेल्यानंतर ई आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा बघा के पासून एन बघा, के एल एम एन बघा, के पासून एन तर आहे 3 घर पुढं. चला एल पासून ओ बघा, एल एम एन ओ आहे का, 3 घर तर आहे, एल पासून ओ पण 3 घर पुढे. आणि एम पासून पी बघा, एम एन ओ पी बघा, एम पासून हा पी सुद्धा 3 घर पुढे, त्याच्यामुळे उत्तर काय निघालं पाहिलं आपलं, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा, इथं तर काय सरळ दिसतंय बघा, एफच्या पाठीमागं सी दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे का? त्यामुळे इथं तर चुकतंय. आणि डी पासून जर चेक केला आपण, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, मग डी पासून जे हा 6व्या क्रमांकावर, त्यामुळे हे पण चुकते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अॅनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा, खाली दिलेल्या अक्षरगटांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधांची साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शवणारी अक्षरगटांची जोडी निवडा. बघा ए पासून डी किती क्रमांकावर बघा, बी सी डी, याच्या पुढे 3 घरं गेले की डी येते, अधिक 3 केले की. चला एल पासून बघा, एल एम एन ओ पी बघा, एल पासून 4 घरं पुढे गेले की पी येते. आणि डब्ल्यू पासून बघा, डब्ल्यू एक्स वाय झेड नंतर ए आणि नंतर बी, म्हणजे डब्ल्यूच्या पुढे परत 5 घरं गेले की, 5 घरं गेली काय ते इकडे बी येते. म्हणजे अधिक 3 अधिक 4 अधिक 5 याप्रमाणे घरं पडली पाहिजे बघा. आता बीच्या पुढे बघा 3 गणे काय ते बी, ए बी सी डी ई, बरोबर बीच्या पुढे 3 घरं गेले की ई येते. बघा एमच्या पुढे किती घरं बघा, एम एन ओ पी क्यू, बरोबर 4 घरं गेली की क्यू आले बघा. आणि एक्सच्या पुढे बघा, एक्स वाय झेड ए बी सी, बरोबर 5 घरं पुढे गेली की सी आले. म्हणजे 3 4 5 ने कुठे निघते बघा, ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन बघा, बीच्या पुढे पी लांब येते, सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम लांब येते, तेव्हा पहिला विषय संपला. दुसरं बघा, तिच्या पुढे एफ बघा किती क्रमांकावर होते, ए बी सी डी ई एफ, बरोबर 3 घरं गेले की एफ आलेले, अधिक 3 केले की. ठीक आहे बघा, चला एनच्या पुढे आर बघा, एन ओ पी क्यू आर, यांच्या पुढे 4 घरं गेले की आर आला, यांच्या पुढे 4 घरं गेले की आर आला. आणि वायच्या पुढे बघा, वाय झेड ए बी सी डी, बरोबर 5 घरं पुढे गेले की काय येते, डी येते. ठीक आहे बघा, काय म्हटले बघा याच्यामध्ये, साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शवणारी अक्षरगट जोडी कुठली आहे, तर ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, पाठीमागच्या प्रश्नामध्ये पण सेम असंच होतं. ठीक आहे, हा चला इथं काय येते, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा प्रश्न आहे, काय दिसतंय बघायचे. बरं आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, लक्षात घ्या, अधिक वजा अधिक अधिक आहे ना, आधी अधिक अधिकची बेरीज करून घ्या सगळी, काय निघते बघा इकडं, 945.341 बघा, 945
341. चला परत पुढं 875.435 बघा, 875.435 435 आणि परत इकडे अधिक काय 31.025 31.025. ठीक आहे बघा, आता ह्यांची बेरीज करा किती निघते, 5 आणि 5 10 आणि 1 11, परत 4 आणि 3 7 आणि 2 9, परत 4 आणि 3 7, इथं डॉट द्या, परत 5 आणि 5 10 आणि 1 11, इथं हात चाला 1, परत बघा 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 4 15, इथं हात चाला 1, परत 8 आणि 1 9 9 की झाले 18 म्हणजे 1851. ठीक आहे बघा, आता 1851 मधनं किती वजा करायचे बघा आपल्याला, 1042.792 बघा, 1042.792 काय निघेल बघा, 11तनं 2 गेले खाली आहे 9, बरोबर आहे का? पहा बेरीज चुकली का, 31.025 बरोबर आहे. मग काय चुकते बघा याच्यामध्ये, 5 आणि 5 10 आणि 1 11, 5 6 ला 1, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 थांबा चुकते आपलं. काय निघते बघा इथं, 5 आणि 5 10 आणि 1 11, हात 6 ला 1, ठीक आहे. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि 2 10, हात 6 ला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, ठीक आहे, इथं डॉट द्या, परत 5 आणि 5 10 आणि 1 11, हात 6 ला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12 आणि 3 किती आले 15, हात 6 ला 1, 9 आणि 1 10 आणि 8 18, 1851. ठीक आहे, आता 1851 मधनं ते मायनस किती 1042.792 करा, 1042.792 बघा, 11तून 2 गेले, 11तून 2 गेले किती झाले 9 राहिले, 9, परत 9तनं 9 गेले 0 राहिले, ठीक आहे, 7तनं 7 गेले 0 राहिले, परत इकडं 11तनं 2 गेले 9 राहिले, 4तनं 4 गेले 0, 8तनं 0 गेले 8 राहिले, म्हणजे 809.009 म्हणजेच बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरवरचा प्रश्न आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा, आता इथे विधानं दिले 2 आपल्याला. ठीक आहे, काय दिले बघा, सर्व पिझ्झा बर्गर आहेत बघा, सर्व पिझ्झा हे काय आहेत तर बर्गर आहेत. चला परत पुढे काय दिले, काही बर्गर डोनट आहेत बघा, काही बर्गर मधला काही पार्ट काय आहे तर डोनट आहे बघा. आता ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, आता बघा निष्कर्ष जे आहेत इथे कसे दिसतात बघा तुम्हाला, होकारार्थी जर निष्कर्ष असतील ना तर त्याला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे बघा, होकारार्थी वाक्याचं उत्तर आपल्याला फक्त स्टँडर्ड डायग्राम म्हणून काढता येते. चला निष्कर्ष काय दिला पहिला, सर्व डोनट बर्गर आहेत बघा, सगळे डोनट बर्गर आहेत का नाही, डोनट मधला हा एवढाच पार्ट फक्त काय बर्गर आहे, त्यामुळे सर्व डोनट बर्गर आहेत का नाही हे चुकते बघा. परत काही डोनट पिझ्झा आहेत बघा, काही डोनट पिझ्झा आहेत का बघा, डोनटचा आणि पिझ्झाचा काही संबंध आहे का नाही, त्याच्यामुळे हे पण काय ते चुकते. काय निघेल, निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता टाइम डिस्टन्स स्पीड वरचा प्रश्न आहे, काय दिले बघा, एक माणूस त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 11/9 ने चालून मूळ वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणाऱ्या वेळेपेक्षा 2 तास आधी एक विशिष्ट अंतर पार करतो. नेहमीच्या वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ शोधा. ठीक आहे बघा, आता वेग त्यांनी दिलेला आहे किती 11, बरं ठीक आहे बघा, आता इथं काय म्हटलंय बघा, नेहमीच्या वेगाच्या कोणाला दिलाय त्यांनी तर नेहमीच्या वेगाला, मग छेदाला जे दिसते ना ते छेदाला जो तुमचा वेग जे दिलेला आहे ते तुमचं काय असतं, नेहमीच्या वेगाचं गुणोत्तर असतं. ठीक आहे बघा, मग आता बघा वेग जो दिसतोय तुम्हाला इकडे, वेग लिहा, वेग. ठीक आहे बघा, इकडे लिहा नेहमीचा वेग किती आपला 9x. बघा गुणोत्तरामध्ये आहे त्याने 11/9, आपल्याला माहित नाही तो 90 आहे का किती आहे, 180 आहे किती आहे, फक्त काय नेहमीचा वेग तुमचा 9x आहे आणि वाढवलेला वेग किती आहे बघा, नंतरचा वेग किती आहे तुमचा तर 11x. ठीक आहे बघा, नंतरचा वेग किती आहे तुमचा 11x आहे. आता आपल्याला वेगाचं जर गुणोत्तर माहित असेल ना तर वेळेचं गुणोत्तर बरोबर निघून जातं. वेळेचं गुणोत्तर काय निघेल बघा, फक्त उलट होतं, इथं 11x येतं आणि इकडे काय ते 9x येतं. समजा 99 किलोमीटर जर अंतर असेल ना तर बघा
9च्या स्पीड निघाला तर 11 तास वेळ लागेल आणि 11 स्पीड निघाला तर 9 तास वेळ लागेल. हे या प्रकारचं गणित आहे असं. ठीक आहे बघा उलट होतं फक्त. वेगाचं आणि वेगाचं गुणोत्तर जे आहे ना ते वेळाच्या ह्याच्यामध्ये उलट होऊन जातं. ठीक आहे. बघा आता काय दिले बघा. तर आपलं काय म्हटलंय हां. तर ह्या दोन्ही वेळामध्ये काही कितीचा फरक आहे बघा तर 2 तासाचा फरक आहे. मग तुम्ही वेग वाढवल्यामुळं 2 तास तुम्ही आधी पोहोचताय. मला सांगा आता इथं तुम्ही आधी 11 तासामध्ये पोहोचत होता. आता किती तासामध्ये पोहोचताय? 9 तासामध्ये. म्हणजे हेच गुणोत्तर फिक्स आहे. म्हणजे इथं बघा किती आहे? 2x आहे. 2x बरोबर किती झाले तुम्हाला इकडं? 2 तास झाले. बरोबर आहे का? गुणोत्तरामध्ये वेळ किती दोन्ही वेळेतला फरक किती 2 तास आहे. आणि संख्येमध्ये किती 2 सॉरी वेळेचा गुणोत्तरामधला फरक किती आहे तर 2x आहे. आणि तो संख्येमध्ये किती आहे तर 2 तास आहे. ठीक आहे बघा. मग काय म्हटलंय बघा, नेहमीच्या वेगाने अंतर पार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ किती असेल बघा. नेहमीच्या वेगाने जाताना वेळ किती आहे बघा 11x आहे. ठीक आहे बघा म्हणजे एक थोडक्यात काय x म्हणजे 2x म्हणजे 1 तास तर 11x म्हणजे 11 तास. म्हणजे इथं उत्तर काय निघेल तुमचं 11 तास. सेम एवढंच आहे त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 4. काय बाकीचं कॅल्क्युलेशन नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा. जर I म्हणजे प्लस J म्हणजे गुणिले K म्हणजे भागिले आणि L म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा 135 L. चला 135 मांडा इकडं. L म्हणजे काय दिले त्यांनी? L म्हणजे वजा. वजा इकडे 85 करा. चला परत I म्हणजे काय दिले? I म्हणजे अधिक. अधिक ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा 13. 13 चला J म्हणजे काय दिले? J म्हणजे गुणिले. गुणिले 3. चला परत L म्हणजेच काय बघा L म्हणजे वजा. वजा इकडे किती 29 आहे. 29 आणि I म्हणजेच काय बघा अधिक. I म्हणजे अधिक. चला ब्रॅकेटमध्ये काय 86. 86 K म्हणजेच काय दिले बघा K म्हणजे भागिले. K म्हणजे भागिले 2. चला ठीक आहे. चला आता सॉल्व्ह करा. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये? बघा 135 वजा 85 ठीक आहे. 135 मधनं डायरेक्ट 85 घालू शकतो. का? कारण की इथं मध्ये अधिकचं चिन्ह आहे. त्याच्यामुळं हे एक सॉल्व्ह करावं लागेल, हे एक सॉल्व्ह करावं लागेल. इकडे हे डायरेक्ट सॉल्व्ह केलं तर चालतं. कारण मध्ये चिन्ह आपल्याला प्लसचं आहे. ठीक आहे बघा. 135 मधनं 85 गेले. खाली किती राहते बघा? 95, 5, 15, 25, 35 म्हणजे किती झाले 50. इथं झाले 50 राहिले. 50 अधिक 13 त्रिक 39. इथं 39 झाले. ठीक आहे बघा. चला आता वजा 29 आहे. ठीक आहे बघा. वजा 29 आणि अधिक किती येते बघा 86 भागिले 2 किती येते? 2 त्रिक 6, 2 चोक 8 म्हणजे 43. ठीक आहे बघा. आता काय करा? फक्त प्लसची बेरीज करा आधी. प्लसची बेरीज काय निघेल बघा? पहा 50 अधिक 39 किती निघते? 50, 60, 70, 80, 80, 89, 89 आणि 43. 89, 90, 2 92, 92, 40 किती झाले? 2 92, 40 मध्ये बघा 2, 12, 22 आणि 32 म्हणजे 132. 132 वजा 29. ठीक आहे बघा आपण काय केलं? अधिकची बेरीज करून घेतली ती झाली 132. 132 वजा 29 किती येते बघा? 103. म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे? 103. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिरीजवरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? ठीक आहे बघा. काय यायला हवं बघा. चला 128 128 इकडे काय दिले 164 इकडे 224 इथं x आणि इकडे 440 चला ठीक आहे. बघा 128 आणि 164 मध्ये फरक किती आहे बघा 28 आणि 10 38 48 58 59 60 म्हणजे इकडं 36 चा फरक आहे. ठीक आहे बघा. चला आता 164 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे बघा 64 74 84 94 4 14 24 म्हणजे 60 चा फरक आहे. चला परत इकडं बरं. आता याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला? इथे 36 चा 60 चा फरक आहे. दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे बघा? तर अधिक 24 इथं बघा अधिकचं 36 आहे. अधिक इथं किती आलं 24 आलं. 36 आणि 24 झाले 60. आता मला सांगा इथं काय करावं लागेल बघा? हां, इथं 60 आहे ना? बघा आता इथं 60 अधिक इथं काय केले बघा 24 आणि 6 किती झाले 30 झाले. ठीक आहे बघा. 24 आणि 6 बघा 30 इथं 60 आणि 30 किती झाले 90 झाले. ठीक आहे बघा. इथे किती येतोय 6 चा फरक निघतोय. अधिक 6 चा. बघा 36 अधिक 24 झाले 60. 60 अधिक 30 झाले 90. बघा इथं काय 24 आणि 30 मध्ये 6 चा फरक आहे. ठीक आहे बघा. परत अ, काय केले बघा आता इकडे किती आलं 224 आणि 90 केलं तर काय निघतंय बघा 314. ठीक आहे. इथे किती निघतंय 314. आता 314 अधिक किती करायचे बघा 314. ठीक आहे बघा. 30 अधिक इथे किती निघणार आहे बघा तर 36.
बघा बरोबर 30 आणि 36 मध्ये परत 6चा फरक आहे, अधिक 6चा आहे. असं या प्रकारे केलेलं आहे. ठीक आहे बघा. मग 90 आणि 36 किती निघतंय? 90 90 बघा 100, 110, 120, 126 किती निघतंय इकडे? 126. मग आता मला सांगा 314 आणि 126 किती निघतंय? 300, 400 आणि 14 आणि 26 झाली 40 बरोबर 440. म्हणजे बघा इथे काय निघते? 314 निघते. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे बघा. याप्रमाणे केलेले. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? इंग्रजी वर्णक्रमानुसार असल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? बघा काय निघते बघा याच्यामध्ये. बघा काय करू आपण? सेकंड जे अल्फाबेट आहे ना ती सिरीज बघू आपण, कारण ती सरळ दिसते बघा. ईच्या पुढे बघा ई, एफ जी एच आय जे के एल एम म्हणजे 8 घरं पुढे गेलीत बघा. किती? 8 घरं पुढे गेलीत. चला एमच्या पुढे बघा एम, एन ओ पी क्यू आर एस टी यू बरोबर परत 8 घरं पुढे गेलीत बघा. 8 घरं. चला यूच्या पुढे बघा यू, व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी बरोबर 8 घरं पुढे गेली. आता सीच्या पुढे 8 घरं मोजा बघा. ए बी सी, डी ई एफ जी एच आय जे के बरोबर सेकंड अल्फाबेट कुठला असणार आहे? के असणार आहे. ते इथं आहे, ते इथं आहे. त्यामुळं हा 3 नंबरचा कॅन्सल, 1 नंबरचा कॅन्सल. ठीक आहे. बघा आता आता पहिला अल्फाबेट मोजा. आता कसं घेतलंय बघा. बघा डब्ल्यूच्या बघा पीच्या पुढे डब्ल्यू किती क्रमांकावर येते बघा. आता आता उलट माझं पी बघा ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू 7 ने बघा. पीच्या पुढे डब्ल्यू 7व्या क्रमांकावर आहे, म्हणजे याचा अर्थ डब्ल्यूच्या पाठीमागे पी किती? 7व्या क्रमांकावर आहे, -7 आहे. ठीक आहे बघा. आता डब्ल्यूच्या पुढे डी मोजा बघा. डब्ल्यू यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी बरोबर बघा. डब्ल्यूच्या पुढे डी किती येते? तर परत बघा 7व्या क्रमांकावर येते. 7चा फरक आहे. ठीक आहे बघा. आणि डी पासून के मोजा बघा. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के बरोबर बघा. डी पासून परत के हा 7व्या क्रमांकावर आहे. म्हणजे थोडक्यात काय के पासून डी हा पाठीमागे 7व्या क्रमांकावर आहे. उलट दिले. ठीक आहे. आता बघा इथं पीच्या पाठीमागे 7वं किंवा हा बी बी दिसतोय बरोबर इकडं. मग काय करा? बीच्या पुढचं 7वं घर मोजा. म्हणजे आपल्याला सोपं जाईल. बीच्या पुढचं 7वं घर कुठले ते बघा. बी ए बी सी डी ई एफ जी एच आय आय निघते बघा. म्हणजे केच्या अलीकडे आय, केच्या अलीकडे आय इथंच दिसतोय बरोबर आहे का? म्हणजे उत्तर काय निघालं आपलं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका नकाशाच्या मापन श्रेणीवर 0.6 सेंटीमीटर हे 6.6 किलोमीटर दर्शवते. नकाशावरील 2 बिंदूंमधील अंतर 80.5 सेंटीमीटर असल्यास त्या बिंदूंमधील वास्तविक अंतर किती आहे? म्हणजे बघा नकाशामध्ये आता आपल्याला पूर्ण समजा जगाचा नकाशा दाखवायचा आहे. तर तो आपण नकाशा एवढाच असतो, पण त्याच्यामध्ये अख्खं समजा जग दिलेलं असेल किंवा महाराष्ट्राचा नकाशा असेल. तर समजा आता समजा मुंबई ते पुणे आपण अंतर दाखवलं असेल 150 किलोमीटरचं, पण ते एवढंच अंतर दाखवलं असणार बरोबर आहे की नाही? मग ते 150 किलोमीटरला आपण किती सेंटीमीटर वापरले त्याप्रमाणे इथं वापरले. काय 0.6 सेंटीमीटरला तुम्ही 6.6 किलोमीटर वापरलेले. म्हणजे काय निघेल बघा आता इथं 6 सेंटीमीटरला तुम्ही 6.6 किलोमीटर वापरलेले. तर याचा अर्थ काय? तर 80.5 सेंटीमीटरला किती किती अंतर येईल बघा. 80.5 सेंटीमीटर. 80.5 सेंटीमीटरला किती? काय नाही तिरकस गुणाकार करा. ह्याने ह्याला गुणा आणि ह्याने ह्याला गुणा. x गुणिले 0.6 पहा x गुणिले 0.6 बरोबर पहा हे 80.5 गुणिले 6.6. चला x जागेल तेव्हा आणि 0.6 बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल बघा. 80.5 गुणिले 6.6 भागिले 0.6 कुठे येतील? ठीक आहे बघा. आता सगळं आधी पूर्णांकात करून घ्या बघा. अंशाला सगळे संख्या पूर्णांकात करण्यासाठी 2 शून्य वाढवावे लागतील. इथे 1 आणि इथे 1 म्हणजे काय होईल बघा. 805 गुणिले 66. वरती जर 2 शून्य वाढवलं तर खाली पण 2 शून्य वाढवा. खाली 1 शून्य वाढवलं तर 6 होईल. आणखी 1 शून्य वाढवलं तर 60 होईल. 1 शून्य वाढवलं तर हे पूर्णांकात येईल. आणखी 1 वाढवावं लागेल आपल्याला. मग 2 वाढवले की 60 येते. मग आता भाग घालवा. किती निघेल बघा. बघा काय निघेल इकडं 6 1 6 6 1 6 बरोबर आहे. इथे परत 6 1 6 10 आलं. ठीक आहे बघा. चला आता 805 गुणिले 11 करा आणि भागिले 10 करा. मग सोपं जाईल. 805 गुणिले 11 किती निघते बघा. 11 5 55 शून्य असल्यामुळे डायरेक्ट 55 लिहून टाका. आणि 11 8 88 म्हणजे 8855. ठीक आहे बघा. इथे किती आलं मग 8855 छेद 10 म्हणजेच किती येते 800 बघा 885.5 885.5 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बर काय दिले बा प्रश्नामध्ये.
4 शब्द जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा. ठीक आहे बघा. आता सफरचंद हे फळ आहे का तर आहे. डुक्कर हे प्राणी आहे का तर आहे. बघा हिवाळा हा हंगाम आहे का तर आहे. कांगारू हा पक्षी आहे का तर नाही. कांगारू हा काय तर प्राणी आहे. ठीक आहे बघा, त्यामुळे हे चुकतं. त्यामुळे उत्तर असेल आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत कशाचा प्रश्न आपला सिलॉगिझमवरचा प्रश्न आलाय. काय दिले बघा. 3 विधाने आणि त्यानंतर 1 आणि 2 क्रमांकाचे निष्कर्ष दिलेले आहेत. ही विधाने जरी सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा आता विधानं 3 दिलेत तुम्हाला. ठीक आहे. काय दिसते बघा. सर्व लॅपटॉप टीव्ही आहेत. बघा सर्व लॅपटॉप काय आहेत तर टीव्ही आहेत. इथं टीव्ही आहेत करू आपण. चला परत एकही टीव्ही पडदा नाही. बघा एकही टीव्ही काय म्हटले बघा पडदा नाही. टीव्हीचा आणि पडद्याचा काही संबंध नाही. एकही टीव्ही पडदा नाही. टीव्हीचा आणि पडद्याचा काही संबंध नाही. चला परत सर्व पडदे घड्याळे आहेत. बघा हे सर्वच्या सर्व पडदे काय आहेत बघा तर घड्याळे आहेत. सर्व पडदे घड्याळे आहेत. घड्याळे आहेत. ठीक आहे बघा. आता ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. सुरुवातीला काय करायचं. आता जे निष्कर्ष दिलेत ना आपल्याला त्यातले होकारार्थी निष्कर्ष आधी ह्याच्यावरून चेक करून घ्यायचे. होकारार्थी निष्कर्ष कुठला 2 नंबर ते आधी चेक करा. बघा काही लॅपटॉप घड्याळे आहेत. बघा काही लॅपटॉप घड्याळे आहेत का. बघा लॅपटॉपचा आणि घड्याळांचा काही संबंध आहे का नाही. त्यामुळं लॅपटॉप इथे घड्याळीकडे काय संबंध आहे. त्यामुळे 2 नंबर चुकलं. ठीक आहे. आता 1 नंबर निष्कर्ष चेक करा. बघा एकही घड्याळ लॅपटॉप. आता बघा हे नकारार्थी निष्कर्ष आहे. मग नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे नीट वाचून घ्या. एकही घड्याळ लॅपटॉप नाही. बघा एकही घड्याळ लॅपटॉप नाही तर तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये बघितलं तर बरोबर वाटते. बरोबर कारण घड्याळाचा आणि लॅपटॉपचा काही संबंध नाही. पण ते नकारार्थी वाक्य मग तुम्हाला तिथं शक्यता चेक करावी लागते. ठीक आहे बघा. शक्यता डायग्राम काढून चेक करा ज्याला आपण पॉसिबिलिटी म्हणतो. बघा बघा आता काय करायचं बघा. घड्याळ आणि लॅपटॉप आहे ना. घड्याळाला इथे डॉट रेस मारा आणि तर लॅपटॉपला एक रेस मारा किंवा ह्यांचा आपण संबंध दाखवू शकतो का. लक्षात घ्या. आता कसं असतं लक्षात घ्या. इथं तुम्हाला का एक्झाम मध्ये काय डायग्राम काढून चेक करत अशी गरज नसते. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला आपण लक्षात येऊन जातं की बाबा घड्याळाची ही जी डायग्राम आहे तिला ती इकडे आतमध्ये पण येऊ शकते. कशी बघा लक्षात घ्या. बघा सर्व लॅपटॉप टीव्ही आहेत. सर्व लॅपटॉप काय आहेत तर टीव्ही आहेत. परत काय दिले बघा एकही टीव्ही पडदा नाही. बघा एकही टीव्ही काय म्हटले बघा पडदा नाही. टीव्हीचा आणि पडद्याचा काही संबंध नाही. परत काय म्हटले सर्व पडदे घड्याळे आहेत. बघा सर्वच्या सर्व पडदे काय आहेत तर घड्याळे आहेत. हा सर्वच्या सर्व पडदे काय आहेत तर घड्याळे आहेत. मग इथं मला सांगा आता बघा जे विधानामध्ये दिले तेवढे मी डायग्राम मध्ये दाखवले का दाखवले. मग मी डायग्राम कशी काढू शकतो. मला वाटले घड्याळ अख्खं घेऊ तर अख्खं घेऊ शकतो. पण ते कसं असते ती झाली पॉसिबिलिटी. मेन डायग्राम आपण कुठली काढली असते ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ह्याला काय म्हणतो आपण पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे थोडक्यात काय शक्यता. बघा आता मग थोडक्यात काय हा पहिले जे वाक्य एकही घड्याळ लॅपटॉप नाही. बघा एकही घड्याळ लॅपटॉप नाही ह्याच्यामध्ये बरोबर येते आणि एकही घड्याळ लॅपटॉप नाही ह्याच्यात चुकतंय का कारण ह्याच्यामध्ये काही घड्याळ लॅपटॉप दिसतात तुम्हाला इथं चुकतंय. पण निष्कर्ष जो असतो ना तो तुम्ही कितीही डायग्राम काढा प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर आलाच पाहिजे. कारण येते लक्षामध्ये एखाद्या डायग्राम मध्ये चुकला तर तो निष्कर्ष नसतो. तर ती काय असते तर ती एक शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ काय 1 नंबर जे वाक्य आहे काही घड्याळ लॅपटॉप नाही तर ही एक शक्यता आहे. पॉसिबिलिटी आहे. निष्कर्ष नाही. ठीक आहे बघा. त्यामुळे हे पण चुकतंय. काय निघेल बघा इथं निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता सरासरीवरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बघा एएसओ पूर्व 2013 ला सुद्धा येऊन गेला. आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह करत बसायची गरज नाही का. बघा प्रश्न काय दिले बघा. एक कार मालक सलग 3 वर्षांसाठी 7.5 रुपये 8 रुपये आणि 8.5 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल खरेदी करतो. जर त्याने दरवर्षी 4,000 रुपये खर्च केले तर प्रति लिटर पेट्रोलची अंदाजे सरासरी किंमत किती असेल. बघा तुम्ही काय करता तिथं 4,000 मध्ये बाबा 7.5 रुपये प्रति लिटरने किती लिटर डिझेल निघेल ते काढायला आपण. बरोबर आहे का. परत काय करेल 4,000 मध्ये 8 रुपये लिटरने किती निघेल. परत 4,000 मध्ये 8.5 रुपये प्रति लिटरने किती निघेल डिझेल ते आपल्याला कळून जाईल. म्हणजे एकूण 12,000 रुपयामध्ये आपण एकूण किती लिटर डिझेल घेतलं ते आपल्याला डिवाइड केले की बरोबर सरासरी निघून जाते. पण कसं आहे बघायचं लक्षात घ्या 4,000 ला इथं 7.5 ने भाग जात नाही. बरं ते जाऊ द्या 4,000 ला इथं 8.5 ने पण भाग जात नाही आणि ते लेप अपूर्णांकामध्ये त्यामुळे काय होते कॅल्क्युलेशन वाढते वेळ जास्त जातो. नाही तर डायरेक्ट काय बघा लॉजिक काय लक्षात घ्या
आता इथे बघा 4000 जे आहे बघा इथे काय तुम्हाला 7.5, 8 आणि 8.5 ह्या तिन्ही संख्यांमध्ये कितीचा फरक आहे बघा 0.5 0.5 चा फरक आहे. म्हणजे ह्या क्रमवार संख्या आहेत बघा. क्रमवार संख्येमध्ये काय की प्रत्येक संख्येमध्ये समान संख्येचा अंतर. म्हणजे जसं आपण लिहितो बघा इथे 1, 2, 3, 4 ह्या क्रमवार संख्या आहेत. किंवा इथं 2 परत बघा 2 आणि 3, 5, 5 आणि 3, 8, 8 आणि 3, 11 ह्या सुद्धा काय झाल्या क्रमवार संख्या झाल्या. का? गॅप सेम आहे. 3 चा गॅप आहे. म्हणजे बघा 4, 8, 12, 16 ह्या पण क्रमवार संख्या असतात. लक्षात घ्या. क्रमवार संख्या म्हणजे काय? दोन संख्यांमधला जो गॅप आहे ना तो सारखाच असतो. मग आता लक्षात घ्या इथं काय लक्षात घ्या. समजा बघा आता आपण इथं समजायसाठी समजा मी 1, 2, 3 संख्या घेतली. 1, 2, 3 रुपयाने आपण डिझेल विकत घेतलं. 1, 2 आणि 3 रुपये. किती रुपयाचं? इथं 4000चं आहे ना आपण काय करू तात्पुरतं 3, 2, 1 ने भागणाऱ्या संख्या कुठले? 6 आहेत. बरोबर आहे का? इथं 6 बघा 6 रुपयाचं 6 रुपयाचं काय घेतलं आपण 6 रुपयाचं आपण काय केलं काय पेट्रोल खरेदी केलं आपण. ठीक आहे बघा. आणि किती रुपयाने? तर 1 रुपये लिटरने. म्हणजे इथं तुम्हाला 6 लिटर पेट्रोल मिळालं. पहा परत 6 रुपयाचं आपण 2 रुपये प्रति लिटरने खरेदी केलं. तर तिथे किती मिळेल तुम्हाला 3 लिटर मिळेल 2 आणि परत 6 रुपयाचं आपण 3 रुपयाने खरेदी केलं. तर तुम्हाला किती मिळेल बघा 2 लिटर पेट्रोल मिळेल. म्हणजे एकूण बघा आपण 6 आणि 6, 12 आणि 6, 18 रुपये खर्च केले. आणि 18 रुपयाला आपल्याला किती लिटर डिझेल मिळालं? 2 आणि 3, 5, 5 आणि 6, 11 लिटर मिळालं. मग सरासरी किती असेल बघा 18 भागिले 11 केले की 11 एके 11 पॉईंट बघा 7 11 7 66 बरं ठीक आहे मग थोडक्यात 1.6 आलं. सांगायचं तात्पर्य काय बघा आता इथे किती आलं 1.6 आलं बघा ठीक आहे 1.6 आलं बघा. बघा एक रक्कम 1 रुपये, एक रक्कम 2 रुपये, एक रक्कम 3 रुपये. आपलं ॲव्हरेज किती निघाले? बघा लक्षात घ्या ॲव्हरेज किती निघाले 1.6 म्हणजे काय 1 आणि 2 च्या मधलं निघाले. बघा परत आपण काय करू बघा 2, 3, 4 घेऊ बघा 2 रुपये लिटरने पेट्रोल घेतलं आपण 3 रुपयाने 4 रुपये लिटर घेतलं. किती लिटर? बरं 2, 3, 4 झाला सगळ्यात जास्त 12. 12 रुपयाची प्रति खरेदी केली आपण. ठीक आहे बघा 12 रुपयाचं पेट्रोल घेतलं आपण 2 रुपये प्रति लिटरने. किती मिळालं बघा मग बेसक्क 12 6 लिटर मिळालं इकडं. 6 लिटर. इकडे बघा 3 चोक 12 म्हणजे 4 लिटर पेट्रोल मिळालं. आणि इथं पण 12 रुपयाची लिटर आपण काय केली पेट्रोल घेतली. 12 रुपयाचं पेट्रोल घेतले आपण. किती रुपये लिटरने? 4 रुपये लिटरने प्रति लिटरने. इथे किती मिळालं? 4 त्रिक 12 3 लिटर. मग आता मला सांगा आपण 12 आणि 12 24 12 त्रिक 36 रुपयाचं पेट्रोल विकत घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती पेट्रोल मिळाले? तर बघा 6 आणि 4 10 3 13 लिटर पेट्रोल मिळाले. सरासरी 1 लिटर पेट्रोलची किंमत किती असेल बघा 13 एके 13 13 दोन्ही 26 13 त्रिक 39 येते. इथे 36 आहे. 13 दोन्ही 26 आणि पॉईंट समथिंग 2 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर निघेल. 2 पॉईंट म्हणजे काय बघा बघा एक रक्कम आपली 2 रुपये प्रति लिटर आहे आणि एक रक्कम आपली 3 रुपये प्रति लिटर आहे आणि एक रक्कम 4 रुपये प्रति लिटर आहे. ह्याच्यामध्ये बघा आपलं ॲव्हरेज किती निघाले बघा 2 पॉईंट समथिंग. इथे किती येणार आहे बघा मग थोडक्यात काय 2 पॉईंट समथिंग म्हणजेच काय 2 आणि 3 च्या मध्ये. इथे किती आलं बघा 1 आणि 2 च्या मध्ये. मग सांगायचं तात्पर्य काय जर क्रमवार संख्यामध्ये जर असतील संख्या 7.5, 8 आणि 8.5 तर ह्या ठिकाणी काय होईल बघा 7.5 आणि 8 च्या मधलं उत्तर असेल आपलं. मग 7.5 आणि 8 च्या मधलं पर्याय कुठला आहे बघा फक्त एकच आहे ऑप्शन नंबर पहिला 7.98 रुपये. इथं जर मग सॉल्व्ह करत बसला तर वेळ जास्त जाणार आहे. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता नंबर सिरीजवरचा प्रश्न काय दिले ह्याच्यामध्ये दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा काय निघते इकडं 6 19 बघा 6 19 58 175 526. ठीक आहे बघा आता फरक किती आहे बघा 6 आणि 19 मध्ये फरक जर काढला आपण तर 13 आणि 6 19 आहे. बरं आता इथे 19 आणि 58 मध्ये फरक किती आहे बघा 20 30 40 50 38 आणि 39 चा फरक आहे. बरं इथं 38 आणि 175 58 मध्ये 58 10 68 69 70 म्हणजे 117 चा फरक आहे. ठीक आहे बघा आता हे जर बघितलं आपण काय निघते बघा 13 त्रिक 39. ठीक आहे बघा 39 गुणिले 3 केले की बरोबर 117 येते बघा 39 गुणिले 3 किती निघते बघा 3 9 27 3 त्रिक 9 2 11 बरोबर 117. म्हणजे बघा आता इथं 117 गुणिले 3 केलं की काय निघाले इकडं 526 आलं. ठीक आहे बघा बरं हा सॉरी 117 गुणिले 3 केले काय निघते 117 गुणिले 3 केले की 3 7 21 3 एके 3 2 की झाले 5 परत 3 एके 3 मग 351 इथे किती आलं 351 ऍड केलं आपण. मला सांगा 175 अधिक 351 केले काय नाही 300 400 526 येते बरोबर. ठीक आहे बघा आता 351 गुणिले 3 करा 351 गुणिले 3 करा किती निघते बघा इकडं 351 गुणिले 3 किती निघते बघा 3 एके 3 3 5 15 3 त्रिक 9 1 10 म्हणजे 1053.
म्हणजे इथं काय निघेल 1053 म्हणजे आता बघा 526 म्हणजे 1053 ऍड करा म्हणजे काय निघेल बघा 1053 अधिक 526 म्हणजेच काय निघेल 6 आणि 3 9 5 आणि 2 60 5 आणि 1 म्हणजे 1579 म्हणजे इथं काय निघेल 1579 निघेल म्हणजे झालं आपलं उत्तर 1579 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 1579. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये वार्षिक 5% दराने 3 वर्षांसाठी 8,000 वर होणारे चक्रवाढ व्याज शोधा. ठीक आहे बघा. आता बघा रक्कम किती आपली 8,000 रुपये. ठीक आहे बघा 8,000 वरती आपण किती म्हटले बघा तर 5% दराने 3 वर्षांसाठी. मग आपण काय करतो बघा फॉर्म्युला लिहित बसा डायरेक्ट काय 8,000 गुणिले 5% म्हणजे काय 100 अधिक 5 किती झाले 105. 105 छेद 100 गुणिले 105 छेद 100 गुणिले 105 छेद 100. ठीक आहे बघा आणि काय म्हणते 3 चक्रवाढ व्याज विचारले आपल्याला. ठीक आहे बघा व्याज फक्त काढायचं असल्यामुळे फक्त इथं फक्त वजा काय करायचं 8,000 करायचं का कारण की बघा हा जो फॉर्म्युला असतो आपला इथपर्यंतचा तो कशाचा असतो चक्रवाढ व्याजाची रास. ठीक आहे बघा मग त्याच्यामध्ये मायनस फक्त काय करायचं मुद्दल करायची प्रिन्सिपल मायनस केली बरोबर काय निघते फक्त व्याज निघून जाते. ठीक आहे बघा आता हे काय असते इथं जी अमाऊंट निघते ती कशाची निघते मुद्दल आणि त्या मुद्दलीमध्ये परत व्याज आपण ऍड करतो 3 वर्षाचं त्याची टोटल अमाऊंट किती असते ती इथं निघते ह्याच्यातनं फक्त आपल्याला काय करावं लागतं मुद्दल वजा करावं लागते. बघा मग किती निघते बघा आता इथं बघा आता किती निघते 5 दुने 10 5 एके 5 आणि इकडे किती आलं 5 दुने 10 बघा म्हणजे 21/20 येते 21/20 सगळीकडे. ठीक आहे बघा चला आता या 3 शून्याला हे 3 शून्य कॅन्सल झाले बघा परत बे दुनी 4 4 दुनी 8 ह्या 8 ला हे 8 कॅन्सल झालं म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21 किती निघते बघा 21 चा वर्ग असतो 441 आणि आणखीन एकदा 21 ने गुणा मग किती निघते बघा इकडं 1 1 4 4 आणि परत शून्यला इकडं बे के बे बे चुक 8 आणि परत बे चुक 8 म्हणजे किती निघते बघा 1 आणि 0 1 4 आणि 2 6 8 आणि 4 12 8 आणि 1 9 म्हणजेच 9,261 किती आले इकडं 9,261 वजा 8,000 करा किती निघते बघा इथं मग 1,261 म्हणजे 1,261. ठीक आहे बघा किती निघाले इकडं 1,261 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नफा तोटावरचा प्रश्न काय दिले बघा 5 संत्री 10 रुपयांना खरेदी केली जातात आणि 6 संत्री 15 रुपयांना विकली जातात नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. आता एक लक्षात घ्या आपल्याला बघा आता आपण नफा तोटा कधी सांगू शकतो बघा एक वस्तू आपण किती रुपयाला खरेदी केली आणि तीच एक वस्तू आपण किती रुपयाला विकली म्हणजे समजा 100 रुपयाला खरेदी केली आणि 110 रुपयाला विकली तर 10% नफा झाला किंवा 100 रुपयाला घेतली 90 रुपयाला विकली तर 10% तोटा झाला. पण आपण कधी सांगू शकतो एकाच वस्तूची म्हणजे समान संख्येच्या जेवढ्या वस्तू आहेत ना त्यांची खरेदी किंमत किती आणि त्यांची विक्री किंमत किती. आता इथे काय केले बघा इथं 5 संत्री केले तिथं 6 संत्री केलेत मी एक तर 5 संत्री करा म्हणजे 5 संत्र्यांची खरेदी जर असेल ना तर 5 संत्र्यांची विक्री काढा किंवा 6 संत्र्यांची विक्री आहे तर 6 संत्र्यांची खरेदी काढा. बघा आता मला सांगा 5 संत्री आहेत ठीक आहे बघा 5 संत्री किती रुपयाला आहेत तर 10 रुपयाला आहेत. ठीक आहे हे झाली आपली खरेदी. मला सांगा आता मग 5 दुने 10 म्हणजेच काय 6 संत्री 6 संत्र्याची खरेदी किती असेल बघा 6 दुने 12 रुपये बरोबर आहे का 6 संत्र्यांची खरेदी किती झाली आपली तर 12 रुपये झाली. आता 6 संत्र्यांची विक्री किंमत माहिती आहे आपल्याला बघा 6 संत्रे किती रुपयाला विकले आपण तर 15 रुपयाला ही काय झाली तुमची विक्री. मला सांगा आता मग 6 संत्रे आपण 12 रुपयाला खरेदी करतो 6 संत्रे 15 रुपयाला विकतो म्हणजे आपल्याला नफा किती झाला तर 3 रुपये नफा झाला आणि कधी पण नफा आणि तोटा हा कशावरती काढतो आपण खरेदी किमतीवर काढतो. खरेदी किंमत किती आपली 12 रुपये नफा झाला की तुम्हाला 15 12 गेले 3 रुपये टक्केवारी काढा मग फक्त किती निघते बा इकडं 3 एके 3 3 चोक 12 परत 4 एके 4 25 चोक 100 म्हणजे 25% नफा झाला तुम्हाला ऑप्शन नंबर पहिला 25% नफा. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा प्रश्न आहे काय दिले बघा दिल्ली ते पटना दरम्यानचे अंतर 588 किलोमीटर आहे. ठीक आहे बघा दिल्ली ते पटना ठीक आहे बघा हे झाले दिल्ली आणि इकडे झाले पटना किती आहे 588 किलोमीटर अंतर आहे हे झालं अंतर. ठीक आहे चला परत पुढे काय दिले रेल्वे गाडी पी दिल्लीहून पटनासाठी 1 किलोमीटर पर आवर वेगाने निघते. बघा दिल्लीहून काय म्हटले बघा पटनासाठी
इथून किती निघाली बघा, x किलोमीटर पर आवर वेगाने ह्या साईडला निघाली. आणि नंतर काय दिले बघा, आणि त्याच वेळी रेल्वे गाडी क्यू पटनाहून दिल्लीसाठी x+9 किलोमीटर पर आवर वेगाने निघते. म्हणजे इकडून ही गाडी बघा, दुसरी गाडी जी आहे ती काय निघते बघा, इकडून x+9 किलोमीटर पर आवर वेगाने, किलोमीटर पर आवर वेगाने निघते. कुठं, या साईड. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय दिले बघा, 12 तासानंतर त्या एकमेकींसमोर येतात तर रेल्वे गाडी क्यूचा वेग शोधा. बघा आता इकडून पी गाडी निघाली आणि इकडून ही कुठली बघा, ही क्यू गाडी. ठीक आहे बघा. बघा आता लक्षात, आणि क्यूचा वेग विचारला आपल्याला त्यांनी. आता बघा हे 500 बघा, इकडून ही गाडी इकडून अंतर कमी करते, ही गाडी इकडून अंतर कमी करते, बरोबर आहे की नाही. टोटल किती वेळा ते एकत्र भेटले तर 12 तासामध्ये. 12 तासामध्ये दोन्ही गाड्यांचा मिळून वेग किती होता ते आपण चेक करू. किती निघते बघा इकडं, 588 काय झाला, 588 भागले हा झाला तुमचा अंतर, हा काय वेग आहे, बरोबर आहे का. ही झालं वरचा अंतर, ही खालचा झाला वेग. अंतर भागिले वेग केले बरोबर वेळ निघते. बघा मला सांगा, 588 भागिले किती आहे आपलं, 500 सॉरी हा तुमचा वेग नाही, वेळ आहे. हा झाला वेळ. 588 भागिले किती आहे, 12 तास वेळ लागला आपल्याला. मग किती आपलं 800 किलोमीटर किती वेग होता बघा. किती निघेल बघा इकडे, 4 त्रिक 12, 4 एके 4, एक राहिला, 4 चौक 16 आणि 2 18, 4 7 28. ठीक आहे. चला आता 3 ने भागालो आपण. चला 3 1 3 बघा, 3 चौक 12 आणि 2 14, 3 9 27, 49 किलोमीटर पर आवर. हा आपला वेग होता. कुठला, दोन्ही गाड्यांचा. दोन्ही गाड्यांनी मिळून एका तासामध्ये 49 किलोमीटर अंतर पूर्ण केलेले. ठीक आहे बघा. आता ह्या गाडीचा वेग किती आहे बघा, x किलोमीटर आहे. आणि दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे, तर अधिक x+9 किलोमीटर आहे. आणि दोघींचा मिळून वेग किती झाला, 49 किलोमीटर. मग किती निघेल बघा, मग x अधिक x झाले 2x बरोबर. हे 9 बरोबरच्या पलीकडे काय होईल बघा, 49 वजा 9 निघेल. आता काय करा, 49 मधून 9 गेले, खाली राहिले 40 आणि इकडे किती आहे, 2x आहे. 2x बरोबर किती झाले, 40. चला x बरोबर किती असेल मग, 40 भागिले 2 बरोबर किती आले इकडे, 20 किलोमीटर. आता मला सांगा, x ची व्हॅल्यू 20 असेल तर 20 विचारले काय आपल्याला, x+9 ची म्हणजे क्यूचा वेग विचारला. x+9 म्हणजेच काय, x+9 म्हणजेच किती आला इकडे, 20 अधिक 9. 20 अधिक 9 बरोबर झाला 29 किलोमीटर. 29 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मास चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 25/5. 25 भागिले 5 किती येते, 5 5 25 म्हणजे 5 आलं. 5 अधिक 3 गुणिले 7 बरोबर आहे का. 7 त्रिका किती झाले, 21. 21 अधिक 5 किती निघते मग, 26. उत्तर किती यायला पाहिजे, 26. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.